हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। कसे आहात आपण? मजेत ना? मी पण मजेत। तर बघा, वाढत्या वजनामुळे आपण सगळेच त्रासलेले आहोत आणि वजन कमी करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतो, परंतु हे काही होत नाही। पण आता मी एक अशी ट्रिक आणलेली आहे जेणेकरून आपली घर बसल्या कमीत कमी पैशांमध्ये जे आहे घरगुती उपायाने आपले वजन कमी होणार आहे। तर यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला कळेल। बघा, पीसीओडीचा त्रास आहे, पीसीओएस आहे किंवा इतर काही त्रास आहे, पिरियड्स क्लिअर होत म्हणजे लवकर येत नाहीयेत, हा जर त्रास असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर राहील। प्लस तुमचं वजनही लवकरात लवकर कमी होईल। आणि जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग मदर आहात तर बाहेरील कुठलीही केमिकल असलेली जी एसीव्ही जी आहे आपण घेऊ शकत नाही, त्यासाठी हा उपाय उत्तम आहे। तर यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जेणेकरून तुम्हालाही मदत होईल। बघा, ह्या वस्तू ज्या आहेत त्या घरगुती आहेत आणि या घरगुती वस्तूंपासून 100% आपलं वजन कमी होणार आहे। माझंही झालं आहे, म्हणूनच मी तुम्हाला इथे सांगत आहे। तुम्हालाही जर वजन कमी करायचं असेल तर ही ट्रिक नक्कीच उपायात आणा, 2 वेळेस आणा दिवसातून, म्हणजे तुम्हाला चांगला फायदा होईल। तर बघा, या ठिकाणी मी पातेल्यामध्ये 1 कप पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी छान असं उकळू देत आहे। छान उकळल्यानंतर आपल्याला काय करायचं, दालचिनी घ्यायची आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला अर्धी दालचिनी घ्यायची आहे, जास्त घ्यायची नाहीये, कमी प्रमाणात घ्या, म्हणजे आपल्याला त्याचा उपयोगही होईल आणि त्रासही होणार नाही। तर बघा, दालचिनी ही अँटीऑक्सिडंट असते, त्यामुळे आपल्या बॉडीला खूपच फायदा होणार आहे। तर याने वजनही कमी होईल आणि आपली बॉडीही डिटॉक्स होईल। त्यानंतर 4 लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या 4ही लवंगा आपल्याला पाण्यात टाकायच्या आहेत। मोजून आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे, त्यावर थोडंसं पाणी घेतलं आहे आणि आपल्याला त्याला अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकलेले आहे मी यामध्ये तुळशीचे पानं। तुळशीचे पानं तुम्ही नक्की टाका, याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे। तर बघा, या ठिकाणी मी तुळशीचे पानंही टाकलेले आहेत। त्यानंतर अर्धा चमच इतकी बडीशोप टाकलेली आहे। बडीशोप सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान असते, चांगली असते आणि डिलिव्हरी नंतर सुद्धा आपल्याला सांगतात ओव्याचं, जिऱ्याचं किंवा बडीशोपचं पाणी प्या, जेणेकरून आपलं पोट हे कमी होईल। आणि पोटाचा घेर जर कमी करायचा असेल तर हे नक्कीच दिवसातून 2 वेळा ट्राय करा, तुम्हाला फायदा होईल। परंतु बघा, यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अजून 1 चमच इतकी हळद आणि हे पूर्ण बॉईल होत नाही, जोपर्यंत याची कन्सिस्टन्सी अर्धी होत नाही, याची क्वांटिटी अर्धी होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला छान असं बॉईल करून घ्यायचं आहे। तर बघा, या ठिकाणी आपल्याला जर पोटाचा जो घेर आहे तो कमी करून घ्यायचा असेल तर तुम्हाला ही ट्रिक नक्कीच 2 वेळेस तर करायचीच आहे। परंतु एक लक्षात ठेवा, नुसतं हे आपण जे काढा जो बनवतोय ते पिऊन उपयोग नाही, यामध्ये आपल्याला थोडीशी मेहनतही करावी लागेल, परंतु हे आपल्या घरगुती आणि फायदेशीर आहे, जेणेकरून आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असेल। तर बघा, या ठिकाणी आपण जरी हा काढा 2 टाइम घेतला तरीही आपल्याला डाएटही व्यवस्थित घ्यायची आहे। त्यानंतर डाएट नंतर प्रोटीन कार्ब सुद्धा व्यवस्थित घ्यायचे आणि व्यायाम सुद्धा करायचा आहे, नाहीतर आपण हा काढा पिणार आणि काही तेलकट तुपकट साखर खूप सारी पिणार आणि त्यानंतर व्यायाम नाही करणार तर आपलं वजन कमी होणार नाही, एवढं लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे। तर या ठिकाणी याची क्वांटिटी अर्धी झालेली आहे। आपण याला चहाच्या गाळणीने छान असं गाळून घेणार आहोत आणि थोडंसं गरम कोमट असताना सिप करून आपल्याला जशी आपण चहाचा आस्वाद घेतो त्याचप्रमाणे या चहाचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे। तुम्हाला ही चहा थोडीशी पहिल्या दिवशी थोडीशी वेगळी लागेल, परंतु हा काढा किंवा हा तुम्ही चहा म्हणू शकतात, खूप फायदेशीर आहे। तुमचं वजन हे नक्कीच लवकरात लवकर कमी होईल। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट जरूर करा। धन्यवाद, बाय।